जय श्री सर्वज्ञ सर्वांना। आज आपण फुगाबाही बघणार आहोत अस्तरची, म्हणजे खाली अस्तर राहील आणि वरून आपल्याला फुगाबाही करायची आहे काठपदराची। मी नॉर्मल स्लीवचं मेजरमेंट या ठिकाणी घेतलं आहे। 10 ची पाहिजे तर 11 लेंथ, 3 वर आपण या ठिकाणी आकार देऊन घेऊ आणि स्लीव्ज नॉर्मल स्लीवची मी कटिंग करून घेत आहे। मी अस्तरला प्लेट लावणार नाहीये, फक्त जो वरचा फॅब्रिक आहे त्यालाच आपण प्लेट लावणार आहोत। अस्तरला जर प्लेट लावल्या तर खूप फुगते आपल्याला बाही। मला थोडी फुगणारी पाहिजे आहे, पण तरीही मला अस्तरला नाही, ऑलरेडी कपडा जो मेन फॅब्रिक आहे तो फुगणारा आहे, त्याच्यामुळे मी अस्तर प्लेन ठेवते आहे आणि मेन फॅब्रिकलाच आपण प्लेट देणार आहोत। तर चला आता याला फ्रंट पण आकार देऊन घेऊया। फ्रंटचा जो आकार असतो आपल्या बाहीच्या समोरचा त्याला आपण असं क्रॉस या ठिकाणी करून घेऊ। आणि मी येथे बघते की जी बॉर्डर आहे ती आपल्याला कुठपर्यंत येते, त्यापेक्षा अर्धा इंच खाली असं एक निशाण करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला प्लेट किती जागेमध्ये टाकायच्या आहेत ते आपल्याला कळतं। आणि जेवढं पण हे भरलं तेवढ्याला आपण अशी क्रॉस लाईन करून घेऊ, जेणेकरून आपल्याला कळेल की आपल्याला फुगा किती म्हणजे किती याच्यात टाकायचा आहे आणि किती याला खाली बॉर्डर लावायची आहे। तर बघा आता हे मी याचा जो सेंटर पॉइंट आहे तो काढून घेते आणि तिथे छोटासा आपण एक कट लावून घेऊया। आणि जो मध्यम भाग आहे बाहीचा त्याला पण मी थोडंसं क्रॉस करून घेते। हा क्रॉस ज्यावेळेस आपण प्लेट एका ठिकाणी घेतो सगळ्या, तर ती वेगळी डिझाईन असते, तर तिच्यासाठी तर खूप जरुरी असतो। आणि ब्लाऊज मी शिवून झालेला आहे, म्हणजे कट केलेला आहे, बाकीचा रेडी केलेला आहे। आणि जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला फुगासाठी कपडा काढायचा आहे। तर बघा ही बॉर्डर माझ्या काही कामाची नाही, त्याच्यामुळे मी कट करून घेते। आणि जो उरलेला फॅब्रिक आहे त्याला आपण असं डबल फोल्ड करूया, म्हणजे आपल्याला एकदम लांब अशा 2 पट्ट्या मिळतील। आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे त्याला कट करून घेऊया। आणि जे आता हे डबल फोल्ड आहे याला पण सारखं ठेवून मध्यम भागी कट करून घेऊ। आता बघा हे 2 भाग या ठिकाणी रेडी आहेत, तर हे सेपरेट करू। आणि या भागाला आपल्याला प्लेट द्यायच्या आहेत, तर प्लेट देण्यासाठी मी जवळपास 5 इंचाचा कपडा साईडला सोडून देते। आपला 2 इंच फिटिंगमध्ये जातो आणि जो बाकीचा असतो तो थोडासा खालच्या भागाला प्लेट नाही देत आपण स्लीव्जला, तर त्याच्यासाठी। तर चला आता स्लीव्जला प्लेट सेम कशा द्यायच्या तर ते मी तुम्हाला दाखवते। या ठिकाणी मी तुम्ही सुईच्या कशाच्याही मदतीने अशा छान प्लेट देऊ शकता। तर मी सेम प्लेट देणार नाही आहे, कारण की मला बाही थोडीशी फुगलेली पाहिजे आहे, एकदम प्लेन नको आहे। तर माझं जे क्लायंट आहे एकदम बारीक आहे त्यांची तब्येत, त्याच्यामुळे त्यांना थोडासा फुगा हवा आहे, तर तेच मी करते आहे या ठिकाणी। तर बघा अशा पद्धतीने दोन्ही पण साईडला 5-5 इंच कपडा सोडून मधल्या भागाला आपल्याला अशा छान प्लेट देऊन घ्यायच्या आहे। तुम्ही 4 पण इंच कपडा सोडू शकता, पण मग माझा कपडा लेंथला खूप जास्त आहे, त्याच्यामुळे मी 5 इंच ठेवलं या ठिकाणी। आणि दोन्ही पण साईडला मला प्लेट देऊन घ्यायची आहे। तर बघा तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाच्या रिलेटेड हवा आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। कटिंग स्टिचिंगचे भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ऑलरेडी, तर तुम्ही बघून घ्या एकदा। फोटक्सची कटिंग आहे, अजून स्लीव्ज डिझाईनचे आहे, बॅक साईडला पॅच कसा बनवायचा, लेसची डिझाईन कशी बनवायची, तर असे भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे। तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण स्लीव्जला अशा प्लेट टाकून घ्यायच्या आहे 5-5 इंच कपडा सोडून। तुम्हाला जर प्लेट फुगवायचे नसतील तर तुम्ही या ठिकाणी एकदम सरळ प्लेट टाकायच्या आहेत। मला थोड्याशा फुगलेल्या पाहिजे होत्या, त्याच्यामुळे मी थोड्याशा मागे पुढे घेतलेल्या आहे प्लेट। आणि आता जो मिड पॉइंट आहे त्याचा असं समान अंतर ठेवत आपल्याला जी लाईन आपण याच्यावर मारलेली आहे, जिथून आपल्याला बॉर्डर जॉईन करायची आहे, त्याच्यावर हा कपडा ठेवायचा आणि याच्यावर एक शिलाई देऊन घ्यायची आपल्याला या पद्धतीने। पूर्ण स्लीव्जला आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे।
लाईन ड्रॉ केल्याने आपल्या प्लेट्स अशा सरळ राहतात, मागे पुढे होत नाही. आणि वरच्या साईडला आपल्याला बाही अशी उलटी करून शिलाई टाकून घ्यायची आहे. मी जास्त तर अशा ज्या देवसेना किंवा गोपी बाही आहेत ह्या अस्तरच्या जास्त स्टिच केलेल्या आहे. कपडा जर छान असेल तर बऱ्याच लेडीजची डिमांड असते की विदाऊट अस्तर त्यांना पाहिजे आहे तसं. तर बघा आता आपण हा एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊया, एक्स्ट्रा फॅब्रिक. आता आपल्याला खालच्या साईडला बॉर्डर जोडायची आहे. तर बघा, तुम्हाला जर बॉर्डर छोटी जोडायची असेल तर तुम्ही प्लेट्स थोड्याशा लेंथ म्हणजे प्लेटची लेंथ जास्त ठेवू शकता आणि बॉर्डर थोडी लहान जॉईन करू शकता. बघा येथे बरोबर अर्धा अर्धा झालेला आहे. अर्ध्या भागात बॉर्डर आहे आणि वरच्या अर्ध्या भागाला प्लेट्स आहेत. तर आता बघा ही बॉर्डर कशी जॉईन करायची. तर बॉर्डर जॉईन करायच्या अगोदर आता इथे गोट आलेला आहे, नाहीतर मी याला पलटी करून घेतलं असतं, पण इट्स ओके. आता मला या अस्तरला मी छोटेसे असं एक शिलाई टाकून घेते. छोटंसं मी फोल्ड केलेलं आहे, डबल फोल्ड करायचं नाही आहे, कारण की हा जो फोल्ड आहे तो दबण्यामध्ये जाणार आहे. आणि आता ह्याच्यावरच आपण जो बॉर्डर आहे ती ठेवणार आहोत आणि शिलाई देऊन घेणार आहोत. तर बघा इथे जर पायपिंग नसती तर मी सरळ सरळ बॉर्डर आणि अस्तर आपण रेग्युलर स्लीव जोडतो तशी जोडून घेतली असती. पण या ठिकाणी छान गोट आणि पायपिंग त्यांनी दिलेली आहे, त्याला छान नाजूक गोल्डन लेसही आहे, ती दबल्या जाईल म्हणून मी अस्तरच फोल्ड केलं. आता बघा हा जो वरच्या साईडची स्लीव्ज आहे सेम डिझाईन आहे, त्याच्यामुळे मी एवढी मोठी डिझाईन घेणार नाही आहे. तर प्लेट्सपर्यंत आपल्याला हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि शिलाई टाकायची आहे. आता या ठिकाणी याच्यावर थोडेसे स्टोन आहे, तर व्यवस्थित मला सुईमध्ये जायला नको म्हणून मी या ठिकाणी थोडीशी हळूहळू आणि याला स्टिच करून घेते, म्हणजे सरळ शिलाई द्यायची आहे. म्हणजे आपली बॉर्डर एकदम फिनिशिंगनी जोडल्या जाते. बघा आता ह्याच्यावर आपण पूर्ण स्लीव्जला शिलाई देऊन घेऊ. दुसरी पण बाही मी सेम याच पद्धतीने रेडी करणार आहे. बघा आपली बाही पूर्ण रेडी आहे आणि किती छान फुगा पण आलेला आहे. माझ्या क्लायंटला फुगा पाहिजे होता बाहीला, तर सेम तसाच फुगा आलेला आहे त्यांनी जसा सांगितला होता तसा. तर बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते आणि बरेच व्हिडिओ तुम्हाला अजून मी अपलोड करायचे पण बाकी आहेत डिझाईनचे वगैरे पण. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघा किती छान फुगा आलेला आहे आणि इथे मला स्लीव्जला ना शो बटन पण अजून लावायचे आहेत, तर ते पण मी लावून देणार आहे नंतर. मी बॅकला पॅच केला आहे आणि तसे सेम इथे मला शो बटन लावायचे आहेत, तर ते मी नंतर लावून घेते, नाहीतर व्हिडिओ खूप लंबा होऊन जाईल, तुम्हाला बोर होईल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.